सब्जा आणि तुळशीचं बी. सब्जा आणि तुळस या दोन्ही एकाच कुळातल्या प्रजाती असल्या तरी त्यांच्यात काही सूक्ष्म फरक आहेत. अनेक जणांना या दोन्ही बिया समान वाटतात, पण त्या वेगवेगळ्या आहेत. आज आपण सब्जा आणि तुळशीचं बी यातील फरक, त्यांचे गुणधर्म आणि उपयोग याबद्दल जाणून घेणार आहोत. सब्जा म्हणजेच रान तुळस. याचं रोपटं हे उंच, पानं थोडी मोठ्या आकाराची आणि मंजिराही लांब आणि मोठ्या असतात. याला एक वेगळा सुगंध असतो. याच्या काही फांद्या तोडून किंवा पानं चुरगळून घरात ठेवली तर त्या वासाला डास येत नाहीत. आणि तुळस म्हणजे आपली पवित्र तुळस, राम तुळस किंवा कृष्ण तुळस. याचं रोपटं उंचीनी कमी, पानं लहान आणि मंजिऱ्याही नाजूक असतात. संपूर्ण रोपामध्ये औषधी गुणधर्म असतात. अगदी याची माती ही औषधी असते. सब्जाच्या बिया आकाराने किंचित मोठ्या आणि पूर्ण काळ्या असतात, तर तुळशीच्या बिया आकाराने लहान आणि रंगाने गडद काळ्या किंवा तपकिरी असतात. सब्जाच्या बिया भिजवल्यावर 5-10 मिनिटात पटकन फुगतात, तर तुळशीच्या बिया फुगायला जास्त वेळ लागतो. सब्जाच्या बियांना चव जवळपास नसते, तर तुळशीच्या बियांची चव ही तुळशीसारखीच हर्बल असते. सब्जाच्या बिया या थंड शीतल असतात, तर तुळशीच्या बिया संतुलित पण थोड्या उष्ण असतात. सब्जाच्या बियांमुळे बद्धकोष्ठता कमी होते, तर तुळशीच्या बिया पचन सुधारतात. सब्जाच्या बियांमुळे उष्णता कमी होऊन थंडावा मिळतो. कणकण, हातापायांची, डोळ्यांची जळजळ, मूत्रविकार, मलावरोध, अल्सर, आतड्यांमधलं इरिटेशन, आम्लपित्त, ॲसिडिटी, अंगावर पुरळ अशा विकारांमध्ये या प्रभावी असतात. त्वचा आणि केसांचं पोषण करतात. तर तुळशीच्या बिया रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. सर्दी खोकल्यावर अत्यंत प्रभावी, पचन सुधारतात, ताणतणाव कमी करून मन शांत करण्यासाठी उपयोगी असतात. सब्जाच्या बियांचा वापर सरबत, फालुदा, लिंबू पाणी, दूध अशातून केला जातो, तर तुळशीच्या बियांचा वापर हा औषधी असतो आणि शक्यतो मधासोबत घेतल्या जातात. थोडक्यात सांगायचं तर सब्जाचं बी थंडावा देतं, पोट साफ करतं, तर तुळशीचं बी रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, सर्दी खोकला घालवतं. त्यामुळे उन्हाळ्यात सब्जाच्या बियांचा आनंद घ्या आणि पावसाळ्यात तुळशीच्या बिया वापरून निरोगी राहा. आहे ना सोपा उपाय? करून पहा आणि असेच आमच्याशी जोडलेले रहा. औषधांशिवाय आरोग्य, घरचे उपाय.